हॅलो एव्हरीवन. सिस्टम प्रोग्राम अँड ऑपरेटिंग सिस्टमचं प्रॅक्टिकल वनमध्ये आपलं पास टू इम्प्लिमेंटेशन राहिलं होतं मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. सो तो आपण कव्हर करूया ह्या लेक्चरमध्ये. सो पास टूमध्ये आपण काय करतो, जो इंटरमिजिएट कोड असतो दॅट इज IC, तर आपण मशीन कोडमध्ये कन्वर्ट करतो. सो बेसिकली पास वनचा जो आउटपुट असतो, जे टेबल्स असतात, सिम्बॉल टेबल, लिटरल टेबल, पूल टेबल आणि इंटरमिजिएट कोड, याला आपण ॲज अ इनपुट घेतो फॉर पास टू, आणि पास टूचा आउटपुट आपण देतो मशीन कोड. सो बेसिकली समजा हा जो कोड आपण ऑब्झर्व केला, तर आपण बघू शकतो की इंटरमिजिएट कोडमधून आपण जे क्लासेस आहे, इम्पेरेटिव्ह स्टेटमेंट, रजिस्टर म्हणजे ISRG, हे मशीन कोडमध्ये नाही लागत. आपण फक्त त्यांचा आयडेंटिफिकेशन नंबर दॅट इज ID घेतो, आणि समजा काही व्हेरिएबल असेल दॅट इज लिटरल किंवा सिम्बॉल असेल, त्याचा जो फॉरवर्ड रेफरन्स असेल, पुढे रेफरन्स केला असेल किंवा आधी डिफाईन केलेला असेल, त्याचा ॲड्रेस आपण आउटपुट देतो. सो दॅट इज द मशीन कोड. सो इम्प्लिमेंटेशन सिम्पल आहे. सो आपण कोडकडे जाऊया. सो आपण पास वनचाच कोडमध्ये जरा ॲडिशन्स करूया. सो आपण एक कॉमेंट देऊया पास टू. एक ॲरे लिस्ट घेऊया मशीन कोड नावाची. सो जसं आपण इंटरमिजिएट कोडसाठी आणि बाकी टेबलसाठी ॲरे लिस्ट यूज केली होती, तसंच आपण इथे पण एक ॲरे लिस्ट यूज करूया. त्याच्यानंतर तिला डिफाईन केल्यानंतर तिला इनिशियल व्हॅल्यू देऊ आपण नल, कारण सध्या काही आपल्याकडे मशीन कोड नाही आहे रेडीमेड. त्याच्यानंतर आपण एक फंक्शन बनवूया, पब्लिक व्हॉइड जनरेट मशीन कोड. ओके, आफ्टर दॅट गिव्ह द ब्रॅकेट्स. आणि आता आपण मशीन कोडसाठी व्हेरिएबल डिफाईन करूया, लोकल व्हेरिएबल दॅट इज ॲरे स्ट्रिंग मशीन कोड. हा लोकल व्हेरिएबल आहे आणि त्याची साईज असेल इंटरमिजिएट कोडची जेवढी साईज होती तेवढी, सो तेवढी लेंथ असेल. त्याच्यानंतर आपण फॉर लूपमध्ये त्याला इनिशियलाइज करूया. सो इंट I इज इक्वल टू 0, I लेस दॅन इंटरमिजिएट कोड साईज I++, आणि तोपर्यंत तो त्या मशीन कोड ॲरेमध्ये एम्प्टी फील्ड्स आहे किंवा एम्प्टी जे ॲरेज आहे तो इन्सर्ट करेल, ज्याच्या थ्रू आपण नंतर जे ॲक्च्युअल व्हॅल्यूज आपल्याला इन्सर्ट करायचे आहे ते आपण इन्सर्ट करूया. सो त्याच्यानंतर आता आपण स्टार्ट करूया मेन लूप. सो आहे आउटर लूप. सो आपण मागच्या पास वनच्या पण लेक्चरमध्ये बघितलं होतं की दोन लूप्स लागतात आपल्याला, एक इनर आणि एक आउटर, कारण नेस्टेड ॲरे आहे आपली किंवा मल्टी डायमेन्शनल ॲरे आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला नेस्टेड लूप्स यूज करायला लागतात. सो इकडे आपण तेच करतोय. I इज इक्वल टू 0, I लेस देन IC डॉट साईज I++. त्याच्यानंतर आपण एक आता कंडिशन देतोय की इफ नॉट IC गेट I कंटेन्स AD. सो आपण PPT मध्ये बघितलं तर इंटरमिजिएट कोडमध्ये जिथे जिथे AD येत आहे दॅट इज असेंबलर डायरेक्टिव्स. सो असेंबलर डायरेक्टिव्स आपण मशीन कोडमध्ये नाही घेत. सो दॅट्स वाय जिथे इथे असेंबलर डायरेक्टिव्स येत आहे ते आपण स्किप करणार आहोत. सो म्हणून इकडे कंडिशन देतोय, इफ नॉट IC गेट I कंटेन्स AD, म्हणजे ही कंडिशन ट्रू असेल तिला तो फॉल्स करेल, फॉल्स असेल तर ट्रू करेल, नॉट करतोय तो बेसिकली. सो बेसिकली जिथे जिथे AD असेंबलर डायरेक्टिव्ह आहे तिथे तो स्किप करेल, आणि जिथे AD नसेल तरच तो कोड पुढे रन करेल. सो आता आपण दुसरा लूप देतो, इनर लूप, दॅट इज फॉर इंट J इज इक्वल टू 0, J लेस देन IC डॉट गेट I डॉट साईज. सो बेसिकली जी आपण IC घेतली होती, सो 3 किंवा 4 लेंथ होती त्याची. सो डिपेंडिंग ऑन द आउटपुट, त्या आउटपुटच्या लेंथनुसार तो J कॉल होतो आणि त्याच लेंथपर्यंत तो इन्क्रिमेंट होतो. सो ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एरर नाही येणार. सो दॅट इज द इनर लूप.
आता आपण स्टार्ट करूया कंडिशन्स. सो पहिली कंडिशन आहे इफ आय सी गेट आय डॉट गेट जे कंटेन्स इम्पेरेटिव्ह स्टेटमेंट दॅट इज आय एस. आता आय एसमध्ये काय काय घेतो तो आय एसचा आयडेंटिफायर घेतो, त्याच्यानंतर रजिस्टर असेल पुढे तर त्याचा आयडेंटिफायर, आणि जर रेफरन्स असेल काही तर तो फॉर लिटरल ऑर सिम्बॉल्स. सो इकडे पण आपण तेच करतोय की आय एस आला तर मग पुढे काय करायचं ती कंडिशन आपण इथे किंवा तो कोड आपण इथे डिफाईन करतोय. सो आता स्ट्रिंग str इज इक्वल टू आय सी गेट आय गेट जे, म्हणजे आपण आत्ता जो करंट व्हेरिएबल आहे ज्याच्यात आय एस आहे तो घेतोय आणि त्याला स्प्लिट करतोय. स्प्लिट का करतोय कारण जो आपण आउटपुट देत होतो त्याच्यामध्ये एक आपण पूर्ण स्ट्रिंग देत होतो आणि त्यांच्यामध्ये त्यांचा जो डिलिमिटर आहे किंवा सेपरेटर आहे तो कॉमा देत होतो. मग आता इकडेच आपल्याला ते सेपरेटेड व्हॅल्यू किंवा जो कंबाईंड व्हॅल्यू तिला सेपरेट करायचं आहे आणि ती सेपरेटेड व्हॅल्यू आपल्याला मशीन कोडमध्ये इन्सर्ट करायची. कारण आपण बघितलं की आपल्याला क्लासेस नाही टाकायचे, आपल्याला फक्त आयडेंटिफायर्स टाकायचे. सो आय एस नाही टाकायचं आपल्याला. सो आपण स्प्लिट करूया. सो बेसिकली आय एस कॉमा 04 आहे ना, तर हिची कंबाईन स्ट्रिंग आहे हिला स्प्लिट करू. सो हिचे दोन पार्ट्स होतील आय एस आणि 04, आणि आपण 04 हा मशीन कोडमध्ये ॲड करू. सो बेसिकली दॅट्स द कोड फॉर दॅट. त्याच्यानंतर आपण अजून बाकीच्या कंडिशन्स पण देऊ. सो जर रजिस्टर असेल सो सेम गोज फॉर रजिस्टर. सो स्ट्रिंग str आय सी गेट आय जे. सो बेसिकली जो रजिस्टर आहे तो फेच करतोय आणि मग त्या स्ट्रिंगला आपण स्प्लिट करतोय आणि त्या स्ट्रिंगचा जो आयडेंटिफायर पार्ट आहे तो आपण मशीन कोडमध्ये ॲड करतोय. सो दॅट्स रजिस्टर्स. त्याच्यानंतर आपण डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंट्सला चेक करतोय की ते आहे की नाही, आणि असतील तर त्यांना पण आपण स्प्लिट करतो. स्ट्रिंगला स्प्लिट केल्यानंतर ज्या स्ट्रिंगचं आयडेंटिफिकेशनचा पार्ट आहे तो आपण ॲड करतो. त्याच्यानंतर जर कॉन्स्टंट असेल तर इकडे आपण बघू शकतो डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंट्सला कॉन्स्टंट आहे सी फाय, तर तो कॉन्स्टंटला पण आपण स्प्लिट करणार सी आणि फाय, आणि सीला सोडून आपण जी व्हॅल्यू आहे ते आपण कोडमध्ये पुट करणार. सो जस्ट अ मिनिट. सो इकडे आपण आता इकडे कोड थोडा मोठा आहे का, कारण आपण इकडे नॉट ओनली आय सी पण आपण लिटरल टेबलमधून पण काही गोष्टी फेच करत आहोत. सो बेसिकली पहिली स्टेटमेंट सिम्पल आहे, जी कंबाईन स्ट्रिंग आहे सी कॉमा व्हॅल्यू तिला आपण स्प्लिट करतोय आणि त्या स्प्लिट केल्यानंतर जी व्हॅल्यू आहे ती आपण ॲड करतो. पण आता इकडे आपण बघू शकतो की रेफरन्सेस आहे किंवा काय ॲड्रेस आहे त्या लिटरलचा, तर तो पण आपल्याला पाहिजे पी पी टीमध्ये बघितलं तर. सो पी पी टीमध्ये त्या फॉर्मॅटनुसार आपण इथे काय करणार लिटरल टेबल घेणार. सो जसं थिअरीमध्ये होतं की पास टूचे जे इनपुट्स आहे ते पास वनचे आउटपुट्स आहे. सो लिटरल पूल सिम्बॉल टेबल आणि इंटरमिजिएट कोड हा पास टू ॲज अ इनपुट घेतो. काय इनपुट घेतो तर हे रेफरन्सेस करायला अँड सो ऑन. सो इकडे आपण तो ॲड्रेस पण इकडे ॲड करतोय. आणि एवढंच कंडिशन्स होते कारण आपण छोटा कोड लिहिला आहे. जो कोडमध्ये अजून व्हेरिएबल्स असते, अजून लिटरल्स असते, आपल्याला अजून एक्स्ट्रा कंडिशन्स ॲड करायला लागले असते. पण प्रॅक्टिकल एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एवढा कोड सफिशियंट आहे. कारण तुम्ही आत्ताही बघू शकता की ऑलमोस्ट 250 लाईन्सचा कोड झाला आहे. सो दॅट्स अ लॉट. आता आपण सेव्ह करूया कोडला आणि लेट्स रन इट. ओके. हां. सो फायनली जेव्हा सगळं कोड होतोय आपला तो फायनली आपल्याला रिटर्न करायचं आहे. सो
machine code. This dot machine code is equal to machine code. Okay, so there it is, our machine code. So imperative statements आणि machine codes, that is identification घेतले, registers identification numbers घेतले, आणि त्याच्यानंतर DS that declarative statements numbers घेऊन ते कॉन्स्टंटचे व्हॅल्यूज घेऊन त्यांचे ॲड्रेसेस त्याने पुट केले आहे. सो दॅट इज पास टू, आणि मेन कोडमध्ये आपण हे ॲडिशन्स केले आहे. सो जनरेट मशीन कोड, सो हा फंक्शन तो कॉल करतो जो आत्ता आपण बनवला, आणि तो मशीन कोड मग आपण प्रिंट करतो युजिंग द फॉर लूप्स. सो that's it for this video. Thank you for watching.